आम्हाला साड्या नाही पाहिजेत, आम्हाला जे गरजेचं आहे ते आम्हाला भेटले पाहिजे। जसं की आमच्या शाळेत मास्तर नाही पोरांना शिकवायला, दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही। पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या आंदोलनाने महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय। अंत्योदय योजनेअंतर्गत रेशन दुकानातून साड्या वाटप करण्यात आलं होतं। त्या साड्या पालघरच्या जव्हार, डहाणू आणि विक्रमगड तालुक्यांमधल्या जवळपास 300 आदिवासी महिलांनी तहसील कार्यालयात जाऊन परत केल्या। लाभार्थ्यांना धान्यासोबत प्रत्येकी एक साडी आणि बाजार करण्यासाठी पिशवी देण्यात आली होती। त्या पिशवीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो होता। साड्या भेट देण्याऐवजी सरकारने साड्या विकत घेण्यासाठी सक्षम बनवावं असं या आदिवासी महिलांचं म्हणणं आहे। सर्वात गरीब अशा अंत्योदय कुटुंबांना या योजनेत दरमहा अल्पदरात 35 किलो धान्य दिलं जातं। ही योजना सुरू झाल्यापासून कधीच अशा प्रकारच्या साड्यांचं वाटप केलं गेलं नव्हतं। ह्या गावामध्ये लहानपासून मोठी झाली आहे। आम्ही लहानपणी पण डोक्यावर हांडा घेऊन आणि पाणी भरत होतो आणि आता पण हांडा डोक्यावरच आहे आमचा। तो कधी म्हणजे असा बदल झालाच नाही त्याच्यात। आम्ही काम करून ते आमची मुलं शिकवतो 10वी 12वी आणि 15वी परत। ते मुलं घरीच असतात, त्यांना नाही नोकऱ्या भेटत, नाही रोजगार भेटत। म्हणजे शिकवल्याचा याचा काय फायदा आम्हाला होत नाही, त्याचा फायदा झाला पाहिजे शिकवलं तर। अजून रोजगार हमी कामं करतो तर ते कामं पण करतो तर ते महिन्यातून 10 ते 12 दिवस आणि ते पण वेळेवर पगार भेटत नाही आणि म्हणजे पगार पण भेटतो तर ते पण 6 दिवसाचे 1000 रुपये। मग मजुरी किती आहे ते पण आम्हाला माहिती नाही। या भागात वारली आणि काही प्रमाणात कातकरी आदिवासी राहतात। इथल्या अनेक महिला आपल्या पेहरावात 6 वारी साड्या वापरत नाहीत तर 9 वारी साड्या वापरतात। गरीब लोक तरी नाही लावत, फेकून देतो आम्ही। याच्या अगोदर आम्हाला साड्या नाही दिल्या त्यांनी आणि आता मतदान चालू झालं त्याच्यामुळे मग आम्हाला ते साड्या द्यायला लागल्यात। घेतल्या तर मग त्यांना असं वाटतं की हे आम्हाला मतदान करतील, पण असं आमचं काहीच नाही हेतू आहे। आम्ही जर ज्या आमच्या गरजा पुरवतील, आमच्या गरजा भागवतील त्यांनाच आम्ही मत देऊ। ते आम्हाला साडी नाही पाहिजे, आमच्या पोरांना शिक्षण पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही साडी परत केली। पोरांना शिक्षण वेळेवर चांगला झाला तर आम्ही पुढे साडी घेऊ शकतो, नोकऱ्या काही लागल्या तर। 6 दिवस काम केलं की आमचं 2 नाही तर 3 महिन्याने सतत बँकेत जावं लागतं। टायमावर आमचे पगार नाही जमा होत। परत आम्ही अशीच मग भाजीपाल्यासाठी काही पैसे नाही मिळत, मग आम्ही असंच मिरची वगैरे याच्याशी खातो। पोरं कधी खायला पैसे मागतात, आमच्याकडे पैसे नसतात, आमची मजुरी पण नाही सुटत। आम्हाला रोजगार दिला तर फारच बरं होईल। असं गावात सगळ्या बायकांसाठी गट तर तयार केलेतच, पण काहीतरी बायकांसाठी केलं म्हणजे बाई माणूस बाहेर तर जाऊ शकत नाही, गावातच काहीतरी काम पाहिजे। आचारसंहितेच्या आधी लोकांच्या गरजा न बघता साड्यांचं वाटप करण्यात आलं, याचा हेतू वेगळा आहे असा आरोप पालघरमधले सामाजिक कार्यकर्ते करतायत। खरं पाहिलं की लोकांची गरजा वेगळी आहे। 70 वर्षांपासून मागच्या 10 वर्षामध्ये सुद्धा लोकांचे दैनंदिन जे प्रश्न आहेत त्याच्यावर कुठल्याही सरकारने बरोबर काही केले नाही। आम्ही तुमचा कुटुंब प्रमुख आहे, अरे कुटुंब प्रमुख लोकांची गरजा बघतात आणि त्याप्रमाणे काहीतरी करतात। भेटी दिल्यानंतर त्याच्यावर माझा फोटो पण छापून मी तुम्हाला भेटी देतो असं कोणी करत नाही, म्हणून बायला नाराजी आहे। आचारसंहिता लागू असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्हिडिओ प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। मात्र बीबीसी मराठीशी बोलताना जिल्हाधिकारी गोविंद बोडके म्हणाले, ते आंदोलन कोणत्याही संघटनेने केलेलं नाही। गावातल्या काही महिलांनी येऊन शासनाच्या योजनेअंतर्गत आम्ही वाटप केलेल्या साड्या आणि बॅगा परत केल्या। हे वाटप करून आमचा काही विकास होणार नाही असं निवेदन त्यांनी आम्हाला दिलंय। ते निवेदन आम्ही शासनाला देणार आहोत असंही त्यांनी सांगितलं। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमध्ये लोकांना आजही मूलभूत गोष्टींसाठी झगडावं लागतं। कुपोषणग्रस्त मुलं, पाण्यासाठीची पायपीट, शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसणं अशा प्रश्नांसोबतच या गावांमध्ये विजेचा प्रश्नही कायम आहे।